अर्थ बजेटचा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। सगळे तज्ञ आपल्या बरोबर आहेत आणि या तज्ञांबरोबर आपण चर्चा करतोय, समजून घेतोय की कुठल्या क्षेत्राला या आजच्या अर्थसंकल्पातनं काय मिळालं। उदयजी आहेत माझ्याबरोबर। उदयजी, खरं तर शिंदे सरांनी स्वतः सांगितलं की त्यांना जी अपेक्षा होती ती पूर्ण नाही, काही गोष्टी झाल्या, मात्र काही गोष्टींचा उहापोह व्हायला हवा होता, चर्चा व्हायला हवी होती आणि काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा होता कृषी क्षेत्रासाठी। तुम्हाला काय वाटतं की काय व्हायला हवं होतं जे झालं नाही, काय झालंय? आज तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की तुम्हाला काय काय मिळालं? आपल्याकडे ग्रोथ रेटचा जेव्हा प्रश्न येतो किंवा एम्प्लॉयमेंट क्रिएशन ग्रोथ रेट हे रिलेटेड गोष्ट आहे आणि आपले क्रॉप जे आहेत फील्ड क्रॉप्सचं ग्रोथ रेट 1% ते 1.25% आसपास आहे। हे जे 100 डिप्राइव्ड डिस्ट्रिक्टचा निर्णय सरकारने घेतला त्याला एक लिगसी आहे, त्याला एक जेनेसिस आहे। यामध्ये काय झालं आहे की ह्या जिल्ह्यांमध्ये एल निनोचा सगळ्यात मोठा प्रभाव पडतो। दुष्काळ असला तर ह्या जिल्ह्यांमधलं उत्पन्न ड्रास्टिकली घसरतं आणि मग NDRFचं अनुदान, इतर अनुदानं, विमा किंवा तात्कालिक मदत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। परंतु दुसऱ्या बाजूला असं आहे की जगात ज्या पिकांना मागणी आहे ती पिकं इथूनच येतात। 4000 वर्षांपासून देशात जो सुवर्णकाळ आणला ह्याच जिल्ह्यांमधल्या पिकांनी आणला होता। म्हणजे आपण बॅक टू स्क्वेअर वन नाही म्हणता येणार, पण ती लिगसी लक्षात घेऊन ह्या 100 जिल्ह्यांमधल्या उत्पादनांना एक एलिव्हेटेड कॉरिडॉर देणं, त्याला व्हॅल्यू चेन्समध्ये आणणं आणि याचं तुम्ही जर कालच्या स्लाइड्स पाहिल्या आर्थिक सर्वेक्षणातल्या तर त्याच्यामध्ये UPF नावाचा एक घटक बोलला गेला, दॅट इज अल्ट्रा पॅक फूड। याच्यामुळे होणारं नुकसान आणि त्याची अनिवार्यता या दोन गोष्टीवर फोकस केलं गेलं। मग आता चांगली सँक्टिटी ठेवून फूड प्रोडक्शन झालं पाहिजे, त्याची मागणी जगभर आहे, ती पुढेही राहणार आहे आणि ह्याचा वेग 1% 1.25% नाही, हा किमान 7 ते 8% करावा लागणार आहे ग्रोथचा। असा जर कोरडवाहू भागात केला नाही आपण तर देशातल्या इतर भागाचे आणि त्याची तुलना आपण करू शकणार नाही। आणि जर जिथं आपण कमजोर आहोत तिथं जर उत्पादन आपण वाढवू शकलो आणि तिथं ग्रोथ रेट चांगला घेऊ शकलो, तिथं एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकलो तर हा जो ॲग्रिकल्चर सेक्टरमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याला अगदी तुम्ही हत्याग्रस्त जिल्हे म्हणतात, त्या जिल्ह्यांमधलं जी समस्या आहे त्याला आपण ॲड्रेस करू शकू। त्याच्यावर या 100 जिल्ह्यांमध्ये फोकस केलं गेलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना त्याच्या पुढे लक्ष ठेवावं लागेल। एक 3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत। तुमची जेवढी बजेटरी प्रोव्हिजन आहे त्यापेक्षा जास्त खर्च तुम्ही फर्टिलायझर सबसिडीवर खर्च करता, त्याचा याच्यात कुठे उल्लेख नाही। जेवढी बजेटरी प्रोव्हिजन आहे तेवढा एडिबल ऑइल इम्पोर्टमध्ये खर्च करता, त्याचा इथे कुठे उल्लेख नाही। आणि ह्या ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, याच्याशिवाय PM किसान आणि विमा योजना आणि इंटरेस्ट सबवेन्शन याचा सुद्धा फार मोठा सेक्टर आहे। माझा शेतकरी म्हणून एक आग्रह आहे की 84 साली आपल्या देशात 5.5 लाख तेल गाड्या होत्या आणि देश एडिबल ऑइलमध्ये स्वयंपूर्ण होता। नंतर पामचं अतिक्रमण झालं, त्या भूकमुक्तीचा ध्यास आणि भूकमुक्तीचा धाक याच्यातला फरक आम्हाला समजला नाही। आम्ही धाक घेतलाय, क्षमता आहे आमची, शेतकऱ्यांनी क्षमता दाखवली आहे आणि जगात कुठेही नाही एवढं मोठं स्किल शेतकऱ्यांकडे आहे। स्किल डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना नाही। परंतु आता आपण 70% एडिबल ऑइल इम्पोर्ट करत असू, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही ब्लेंडिंगला परमिशन दिली आहे आणि पाम ऑइलमध्ये देशी तेलांचं ब्लेंडिंग होतं आणि जी काही सोयाबीनसारखी पिकं आहेत, पामसारखी पिकं आहेत, यांचं प्रोसेसिंग अत्यंत महागडं आहे, 300-400 कोटीच्या वर रक्कम लागती। त्याच्यात आमची तेलघाणी 2 लाखात तयार होते। याचं ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंटची आवश्यकता इथं आहे। तर खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होताना तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की देशातले 1 करोड ते 1.25 करोड कुटुंब ह्या तेलाच्या उत्पादनावर अवलंबून होते। आम्ही सगळ्यांनी गावाकडं घाणीचं तेल खाल्लेलं आहे, अजूनही त्याला मागणी आहे। परंतु ह्या पामच्या प्रेशरमध्ये, इम्पोर्टेड ऑइलच्या प्रेशरमध्ये आणि देशाला आता जे शॉर्टेज आहे त्याच्या प्रेशरमध्ये एक व्यवस्थित, जसं तुम्ही या 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजनेसाठी प्रोटेक्शन दिलं तसं एडिबल ऑइलसाठी प्रोटेक्शन आवश्यक आहे आणि कॉन्फिडंटली सरकारने हे करावं। शेतकरी याला खरे उतरतील, याच्यातून फार मोठी एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल आणि ह्या ग्रोथ रेटच्या समस्यांना आपल्याला ॲड्रेस करावं। उदयजी आता जे बोलले ना तोच प्रश्न, तशाच पद्धतीचा प्रश्न नंदन मला तुम्हाला विचारायचा आहे। MSME बाबतीत जर आता युवा पिढी बघत असेल आपलं चॅनल, आपलं डिस्कशन, आजचा जो अर्थसंकल्प आहे, आज MSMEसाठी ज्या घोषणा झाल्या त्या घोषणा किती महत्त्वाच्या आहे? एखाद्याला जर स्वतःचा काही छोटा उद्योग वगैरे उघडायचा असेल, त्याची इच्छा असेल तर तुम्ही काय सांगाल त्या व्यक्तीला? MSMEला जायच्या आधी मी जस्ट त्यांचा मुद्दा कॅरी फॉरवर्ड करतो। एडिबल ऑइल संदर्भात त्यांनी एक मुद्दा मांडला की रिस्ट्रिक्शन्स यायला पाहिजेत। तर माझ्या मते 2-1 महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने पाम ऑइल इम्पोर्ट्सवर बरीच कस्टम ड्युटी 15%ची 35% ड्युटी, 10ची 30% ड्युटी ऑलरेडी केलेली आहे। सो आत्मनिर्भर एडिबल ऑइल्समध्ये असेल, पाम ऑइलमध्ये असेल आणि पाम प्लांटेशन इन इंडिया याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी कस्टम्सवर रिस्ट्रिक्शन्स टाकलेले, कस्टम ड्युटी ॲड करून। MSME संदर्भातले 2-3 मुद्दे आहेत। एक आहे जो मगाशी एक पॉईंट आपला मिस झाला
की मर्जरचं, सो फास्ट ट्रॅक मर्जरची अर्थमंत्र्यांनी एक नमूद केलं. आत्ताच्या प्रणालीनुसार IBC म्हणून एक कोड आहे आपला, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्टसी कोड, आणि ते आपलं NCLT नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अंतर्गत IBCचे केसेस आणि कंपन्यांचे मर्जरचे केसेस हे एकाच कोर्टात असतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे, मोठ्या कंपन्यांचे, विदेशी गुंतवणूक असेल त्यांच्या कंपन्यांचे डिलेज होत होते मर्जरमुळे. आणि एकदा त्यांची प्रोसेस मर्जरची डिले झाली की त्याच्यात परसेप्शन आपलं बाहेरच्या देशात वेगळं जायचं, त्यांचे लागणारे इंटेन्शन जे होते बिझनेसचे पुढचे हॅम्पर व्हायचे. सो आता त्यांनी प्रपोज केले की IBCचे केसेस वेगळे होतील, मर्जरचे केसेस फास्ट ट्रॅकवर कंप्लीट होतील, जेणेकरून जे इंटेन्शन असतं मर्जरचं, धंदा वाढायचं, इन्व्हेस्टमेंट यायचं, ते फास्ट ट्रॅकवर नेता येईल. तो एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे. सेकंड, जे इन्कम टॅक्स रेटचे आश्चर्यजनक त्यांनी घोषणा केली आहे, त्यात एक असा मुद्दा आहे की ग्रोथ रेट आपला आता 6.4 एक्सपेक्टेड आहे कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार. 6.3 या FY 25चा आहे 6.4, पुढच्या वर्षाचं 6.3 to 6.8 हे साधारण आपण एक्सपेक्ट करतोय. आता आपल्याला सेम इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 2030 पर्यंत जर आपल्याला वर्षाला जे कोण नवीन मुलं शिकून येत आहेत त्यांना रोजगार द्यायचा असेल तर साधारण त्याच्याप्रमाणे 80 लाख मुलं प्रत्येक वर्षी येणार आहेत बाहेर. आणि त्यांना जर रोजगार द्यायची आपल्याकडे कपॅसिटी पाहिजे तर प्रत्येक वर्षी 8% ग्रोथ रेट येणं बंधनकारक आहे. ते असेल तरच आपल्याला रोजगार त्यांना देता येणार, नाही तर बेरोजगारी वाढणार आहे. त्याच्यासाठी लागणारं जे उत्पन्न आहे, ग्रोथ रेट वाढण्यासाठी जे लागणार आहे ते ह्यांनी एड केलं. इन्कम टॅक्स कमी करून म्हणजे लोकांच्या हातात पैसे जास्त राहतील, खेळते राहतील, इन्व्हेस्टमेंट होईल, त्यांनी ग्रोथ रेटला एक फरक पडेल. पण त्या बाजूनी त्यांनी फिस्कल डेफिसिट खालती आणायचं त्यांनी प्रोजेक्शन केलेलं आहे 4.4. सो हे करताना कुठे कात्री मारणार आहेत किंवा कुठे कात्री देणार आहेत, कुठल्या एक्सपेन्सेसला कात्री देणार आहेत ते अजून दिसत नाही आहे. एक मुद्दा इंडस्ट्रीच्या स्पेसिफिक जो असतो, जनरली इंडियामध्ये, भारतात आणि भारताच्या बाहेर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये फ्रेट कॉस्ट ॲज अ पर्सेंटेज ऑफ सेल्स, सो बाहेरच्या देशात बघितलं ते 5 ते 6% असतं, आपल्या इथे 10%च्या वर जातं. हे नितीन गडकरी जींनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. त्यांची धोरणं आहे की हे सिंगल डिजिटमध्ये आणायचं आहे. आता 4.4 जे आपण फिस्कल डेफिसिट म्हणतोय, इथे 1,26,000चा तोटा घेतल्यावर इथे कुठे कात्री येणार आहे का? फ्रेट खर्च आपल्या इंडस्ट्रीच्या अँगलने कमी होणार आहे का? हा एक मुद्दा. आणि नवीन इंडस्ट्री जेव्हा आपण, तुम्ही जसं प्रश्न विचारलात, नवीन MSME किंवा नवीन उद्योजक ज्यांना यायचं आहे, तर मगाशी यांनी पण म्हणाल्यानुसार नवीन महिला उद्योजक असतील किंवा नवीन SC ST मधले उद्योजक असतील तर त्यांना पुढच्या 5 वर्षात 2 कोटीचं टर्म लोनचं त्यांनी एक नवीन स्कीम आणलेली आहे. आत्ता सुरुवातीला कसं व्हायचं की शिशू असेल किंवा असे 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत त्यांचे लोनची स्कीम होती. पण जर मला धंदा चालू करायचा आहे, मला आत्मनिर्भर भारतच्या या स्कीममध्ये किंवा या ग्रोथमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, तर त्याला मला इमिजिएट टर्म लोन देत नव्हते. CGT MSE आपली स्कीम आहे केंद्र सरकारची, पण ती अंमलात ग्राउंडवर येत नव्हती, बँकांकडनं लोन मिळत नव्हतं. आता ही जर स्पेसिफिक महिलांना सक्षम बनवण्यासाठी जर स्कीम आणत असतील आणि टर्म लोन देणार असतील तर त्यांच्यासाठी एक चांगली न्यूज आहे त्याच्यात. सेकंड, आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे MSMEचं डेफिनेशन आपण चेंज केलं. ते केल्यावर ऑटोमॅटिक जे बेनिफिट्स मिळतात मायक्रो स्मॉलला ते मिळतील. आणि अजून एक अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेला की नवीन मायक्रो एंटरप्रेन्युअर्सला क्रेडिट कार्ड स्कीम त्यांनी आणली आहे, ज्याच्यात 5 लाखापर्यंत क्रेडिट कार्ड असणार आहे. सो आज जर मी उद्योजक आहे, मी जस्ट कॉलेजमधून बाहेर पडलोय, शिकून मला आता नवीन उद्योग चालू करायचा आहे, मे बी मला किराणाचं दुकान करायचं आहे, मला स्वतःचं काही प्रोडक्ट करायचं आहे, रोबोटिक्समध्ये जायचं आहे आणि माझ्याकडे भांडवल नाही आहे, तर भांडवल नसताना मला जर 5 लाखाचं क्रेडिट कार्ड मिळतं आहे, त्याची लिमिट मिळते आणि मला डे 1ला वापरायला मिळतं आहे. कारण कुठल्याही उद्योजकाला सूक्ष्म असताना जर मदत केली तर तो स्मॉलमध्ये येऊ शकतो, स्मॉलचा मग मीडियम होतो. सो त्याला सुरुवातीला बीज लावल्यावरच त्याला रोप वरती तयार होतं. तर बीज लावतानाच आपल्याला त्याला जेवढं सहाय्य करता येईल तेवढं करायचंय. सो ह्याच्यात आपल्याला बेनिफिट दिसतोय. तो सचिनजी, खरं तर जो मुद्दा आता प्रत्येकाच्या मनात आला असेल की इतकं मोठ्या आता टॅक्समध्ये आपल्याला सवलत मिळते आहे साधारणपणे नोकरदारांना, तर आता इनडायरेक्ट पद्धतीने जसं की महागाई तर वाढणार नाही ना, म्हणजे आमच्या खिशात एकीकडे पैसे येतात आणि ते दुसऱ्या खिशातनं निघून जातील अशा पद्धतीने येईल का? हे अर्थात प्रत्येकाच्या मनात येणार आहे हा प्रश्न. तुम्ही कसं बघता या सगळ्या प्रश्न? पहिली गोष्ट म्हणजे बजेट म्हणजे काय असतं, तुमचा घरातला येणारा पगार असं समजून घ्या. त्या पगारामध्ये हा खर्च करायचा आहे आणि या ठिकाणी हितनं उत्पन्न येणार आहे याची सांगड घालणं. जेव्हा वित्तीय तूट म्हणतो, फिस्कल डेफिसिटचा विषय, आपण जेव्हा फिस्कल डेफिसिटचं टार्गेट त्यावेळेला ठेवतो तर खर्च आणि उत्पन्न याचं ताळमेळ लावायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर गॅप असेल त्याला वित्तीय तूट म्हणतो. आणि ती जर भरायची असेल तर तुम्ही आता 14 लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी घेण्याचं जाहीर केलेलं आहे की आम्हाला घ्यावं लागणार आहे. म्हणजे हे कर्ज घेऊन तुम्ही भरताय. आता कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज फेडणं हे महत्त्वाचं राहतं. त्यामुळे टॅक्स वाढवणं परत त्या ठिकाणी आलंच. हा मुद्दा त्या ठिकाणी आला. प्रश्न असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला आताच्या या बजेटमध्ये सांगितलंय की आम्ही इथे तुम्हाला जे आम्हाला येणारं उत्पन्न आम्ही कमी करत आहोत, 1,26,000 कोटी आम्ही त्या ठिकाणी सोडून देत आहोत, तिथे कुठे आम्ही खर्च काय करणार आहोत ते तुम्हाला ॲनेक्शरमध्ये टाकून दिलेलं आहे. तुम्हाला आताही कळणार नाही.
म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये IIT IIM सोडलं तर एज्युकेशनचा काही विषय त्या ठिकाणी आला नाही. तुम्हाला फक्त त्या FDI तुमच्या विमा सेक्टरमध्ये केले, त्या ठिकाणी मुक्त केलेले 100% केलेले, म्हणजे तुम्ही आणा, त्याला काय हरकत नाही. प्रश्न असा आहे की माझा आज जर तुम्हाला मेडिकलचा विमा काढायचा आहे, मेडिक्लेमचा काढायचा आहे किंवा त्या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे, सगळे जर काढायचं आलं तर त्याला GST 18% लावलेलं आहे तुम्ही. त्याचा अर्थ अप्रत्यक्ष कर तिथे आहे. तुम्ही जन आरोग्य योजनेवरती त्या ठिकाणी खर्च करताय, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरवरती किती केला पाहिजे? आजच्या परिस्थितीमध्ये बजेटच्या म्हणजे GDPच्या तुम्ही 0.27% हा हेल्थवर खर्च करताय, जे तुम्हाला 6% पाहिजे खर्च करायचा आहे. तुम्ही ठेवलाय किमान 6% GDPच्या 6% तुम्ही ठेवलाय. एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 2.5% ठेवलाय, पण ऍक्च्युली आयडियली 6% झाला पाहिजे. तो 0.36% आहे. तो वाढवणार आहात की ना तुम्ही एज्युकेशनला, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्ही काही त्या ठिकाणी म्हणत नाहीत, आताही सांगितलेलं नाही. माझ्या दृष्टिकोनातून आजच्या बजेटमध्ये केवळ मध्यम वर्गाच्या ह्या एक बियॉन्स जो आहे की आम्हाला त्याचा फायदा झाला 7 लाख ते 12 लाखाच्या वरती, शेतकऱ्यांचा वर्ग. तुम्ही आज दुसरी गोष्ट घ्या, पॉलिसीचा विरोधाभास कसा. आत्ताच काही वर्षांपूर्वी म्हणजे 2-4 वर्षापूर्वी मोझाम्बिक आणि इतर देशांबरोबर करार केलाय डाळीच्या आयातीसाठी. त्यांनी तिकडे गॅरंटीड उत्पादन करावं, आपली गव्हर्नमेंट जाऊन इन्व्हेस्ट करणार आहे तिथे. आणि आता लगेचच तुम्ही म्हणता आत्मनिर्भर भारताच्या संदर्भामध्ये डाळीच्या संदर्भात, म्हणजे तुम्ही त्याचं काय करणार आहात? जो तुमचा इंटरनॅशनल कराराचा आहे त्यावेळेला काही सांगायचं नाही. तुम्ही आतापर्यंत कॉर्पोरेट टॅक्सचा हे केलात, लक्षात घ्या, कॉर्पोरेट टॅक्सचा आम्ही सातत्यानं म्हणत होतो, अरे तुम्ही त्या ठिकाणी डिमांड वाढवेल अशा तऱ्हेची पॉलिसी आली पाहिजे. आज तुम्हाला 10-11 वर्षानंतर सामान्य माणसाच्या खात्यामध्ये पैसा गेला पाहिजे हे सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही कॉर्पोरेटचा खर्च कमी केला, त्याच्यातनं येणारं उत्पन्न कमी केलं, इन्कम टॅक्सचा वाढला. तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये दिसते की कॉर्पोरेट काही नफा कमवत नाहीत. आणि GST म्हणजे भार तुम्ही लक्षात घ्या, शेतकऱ्यांवरचा भार असेल, सामान्य माणसावरचा वरती असेल. आज तुम्हाला तुमचा फूड बास्केट आहे, म्हणजे एक ताट आहे जे सामान्य माणसाला जे लागतं जेवणाचं, त्याचा खर्च यावर्षी 10% वाढलेला आहे. तुम्ही इन्फ्लेशन हे 5.2% बघता, पण फूड इन्फ्लेशन 8.2% वरती गेलेलं आहे. आणि भाज्यांचे दर 26% वाढलेत या कालावधीमध्ये, हे लक्षात घ्या. सामान्य माणसाला भाज्या देखील त्या ठिकाणी मुखाला लागत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये तो खर्च करताना त्याचं जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी खर्च करणार का, त्या ठिकाणी अतिरिक्त खर्च? आता हे सगळ्या प्रश्नांचे उत्तरं नाही आपल्याला, आता या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं विश्वास पाठक सर तुमच्याकडनं घ्यावे लागतील. हा मुद्दा नक्की प्रत्येक म्हणजे आता जसं आपण म्हणतोय की एक चेहऱ्यावर स्माईल आलेला आहे, मात्र त्यावेळी हा प्रश्न प्रत्येक सामान्याच्या मनात येणार आहे की अरे आता महागाई वाढेल का. मी तुमच्याकडे पण येते विलास. मला सांगा, महागाई का वाढेल? 10 वर्षापासून जर मोदीजींचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला, या देशाने फिस्कल डिफिसिट 6.5% वर बघितलेलं आहे. आणि दरवर्षी निर्मला सीतारामन जे टार्गेट दिलेलं आहे ते जवळजवळ अचीव केलेलं आहे. आज 4.8 वरनं 4.4 जर ते म्हणत असतील तर येतीलच. 1 लाख कोटी इन्कम टॅक्सची तुम्ही कुठे ऍडजस्ट करणार, तर त्याचं देखील फॅक्टरिंग झालेलं असेल. म्हणून 4.4 जो आता मुद्दा येतोय आपल्या स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकतोय की किती उत्पन्न सरकारचं घटणार. हां, तर तो 1 लाख कोटी जे आहे त्याचं फॅक्टरिंग झालेलं 4.4च्या आसपास हा फिस्कल डिफिसिट येणार आहे. आता मुद्दा असा आहे की हे सरकार आता हे कसं मॅनेज करणार, ते कसं मॅनेज करणार, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करत राहतो. तर हे सरकार फिस्कल डिफिसिट मॅनेज करेल, फिस्कल प्लॅनिंग पण मॅनेज करेल, आणि त्याचबरोबर ज्या कमिटमेंट दिलेल्या आहेत, जी ग्रोथ दिलेली आहे ती ग्रोथ देखील अचीव करणार आहे. तर मला तरी त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. भारती एकच मिनिट सांगेन याच्यामध्ये, फक्त ज्या वेळेला तुम्ही टार्गेट ठेवता फिस्कल डेफिसिट, चांगली गोष्ट आहे, त्याला तुम्ही वित्तीय त्या ठिकाणी शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय. प्रश्न असा आहे की ह्या कालावधीमध्ये, आत्ताच्या म्हणजे ह्या अर्थसंकल्पाच्या कालावधीमध्ये तुम्ही विकास कामांना कात्री लावलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे जिथे जिथे तुमच्या स्कीम्स आहेत, ज्या आता तुम्ही मनरेगा सारखी स्कीम आहे ज्याचं बजेट अलोकेशन 2.25% असलं पाहिजे, ते 1.33% आणलेलं आहे. मातृवंदना योजना असेल किंवा या सगळ्या ज्या काही जनमानसाच्या निगडीत ज्या योजना आहेत त्यांना कात्री लावलेली आहे. बघा, या सरकारला अर्थशास्त्र फार चांगलं केलं होतं. जे ट्रॅडिशनल यांचं जे अर्थशास्त्र होतं त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. बजेटच्या व्यतिरिक्त ऑफ बजेट कितीतरी ॲक्टिव्हिटीज होतात, PPP बेसिसवर कितीतरी गोष्टी होतात. भारताची अर्थव्यवस्था किंवा भारत देश हा फेडरलिझमचा आहे. त्यामुळे या व्यवस्थेमध्ये आपण आज बघितलं की PPP बेसिसवर राज्य आणि सरकार, केंद्र सरकार अशा पार्टनरशिप देखील होणार आहे. उत्तरांचलला देखील आपण हे केलेलं आहे. आणि बजेटचा आता टिळक सरांनी हे केलं, रेफरन्स केला की याच्यामध्ये डिफेन्सचा उल्लेखच नाही आहे. सगळ्या गोष्टींचा उल्लेख राहत नाही. रेल्वेचा देखील उल्लेख नाही आहे त्याच्यामध्ये, ॲग्रिकल्चर आणि बाकीचं नाही आहे. मात्र या सगळ्या गोष्टी होणार आहे. आज रेल्वेमध्ये किती मोठ्या प्रमाणात काम होतात आहे. रेल्वे जेव्हा स्वतंत्र बजेट पेश करायचं तेव्हा 1.5 लाख कोटीच्या वर कधी त्यांचं बजेट गेलं नाही. आज 2.5 लाख कोटीचं बजेट त्याच्यातून जात आहे. या सरकारने बेसिक गोष्टी केल्या. कन्सॉलिडेटेड फंड जो होता त्याचा त्यांनी कन्सेप्ट बदलला.
अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार कुठेही अर्थशास्त्राचं टॉमटॉमिंग न करता, कारण यांच्याकडे अर्थतज्ञ खूप होते, तेव्हा देखील 10% महागाईचा दर गेला होता, तेव्हा आपण बोललो नाही. यांची अर्थव्यवस्था तेव्हा जास्त वाढलेली होती, पण इट वॉज नेव्हर हायएस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. ती फक्त मोदीजींच्या काळात झाली. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.